आणि बायकोचा मूड याचा अंदाज जगात कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे बघूया एका घरामध्ये आज नेमकं काय अनुभवायला मिळतंय ते. मामा नमस्कार. हॅलो सई, प्रसादा. मामा तुम्हाला सांगतो, माझं लग्न ना प्रसाद दादामुळे झालंय. त्याने मला एक पुस्तक दिलं होतं वाचायला, मन कसं जिंकावं. लेखक प्रसाद ओक. या पुस्तकाच्या साह्याने मी नम्रताला प्रेमात पाडलं खरं, पण पुढे संसार कसा करावा याच्याबद्दल काही लिहिलंच नाहीये. ही त्रुटी भरून काढली ज्येष्ठ साहित्यिक, म्हणजे ज्यांचा प्रापंचिक तत्वज्ञानावर जास्त गाढा अभ्यास आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुण कदम यांनी. त्यांनी एक संसार कसा करावा याच्यावर पुस्तक लिहिलंय. सो त्यांचं आज एक पुस्तक मागवलं मी, सुखी संसाराची 42 सूत्रे. प्राध्यापक अरुण कदम. रात्रीपासून वाचायला घेतलं. यातलं पहिलंच सूत्र हे आहे की घरातलं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याची जबाबदारी ही नेहमी नवऱ्याने स्वतःकडे घ्यावी. म्हणून मी आज ठरवलंय वातावरण एकदम चिल्ड करायचं, कूल करायचं, एकदम थट्टा मस्करी करून वातावरण शांत करायचं. आजचा दिवस नम्रतासाठी. स्वयंपाकाला काय करू सांगा ना, जेवणात काय बनवायचंय? काय जेवणात काय बनवायचंय ते सांगा पटकन, मला परत उशीर होईल ना. काय करताय? जेवणात आज काहीच नको करूस. म्हणजे खाणार काय? आज मी स्वतः इडली बनणार आहे. इडली बनणार आहे म्हणजे? मला तुझ्या या केश सांभारात बुडून जायचंय, म्हणून मी इडली बनणार आहे. सांबार बिंबार. एकदम रोमॅन्टिक मूड दिसतोय. वा वा. मला सुरमई व्हायचंय. म्हणजे? तुझ्या समुद्रासारख्या डोळ्यात बुडण्यासाठी. डोळे समुद्रासारखे अगदी तुझ्या, खोल समुद्रासारखे डोळे. तुमचे डोळे कसे आहेत माहितीये? ती काजूची बिस्किट आहेत बघा, ज्याच्यात काजू शोधावा लागतो. तुम्ही हसतात की तुमच्या चेहऱ्यात डोळे शोधावे लागतात? हसा ते म्हणजे. हे बरं आहे, म्हणजे मी तुझी स्तुती करतोय, तू हे बोल. मग माझे डोळे जर काजूच्या बिस्किट सारखे ना, तर तुझं नाक आहे ना, नाक नानकटाई सारखं आहे, फुगलेलं. ऍक्च्युली नानकटाई नाही, ते रात्री आपण इडलीचं नाही तर आंबोळ्याचं पीठ भिजत ठेवतो ना, सकाळी असं फुगतं. तुझं नाक ना आमिर हडकरच्या म्युझिक सारखं आहे. म्हणजे आमिरचं म्युझिक कसं आधी येतं मग स्किट येतं, तसं आधी तुझं नाक येतं मग तू येते. नाक एवढं आहे ना, एवढं मोठं आहे ना, तुझ्या नाकात नथ नाही, अख्खा रथ घातला पाहिजे. ती मस्करी चाललेली आहे. असं ते आपलं थट्टा सूत्र आहे. हे बघ, याला काय हे बघ नम्रता. ओके फाईन, ओके. हे बघ, तू मस्करी केलीस म्हणून मी मस्करी केली, एवढंच आहे ते. मी साडी नेसते, तुम्ही नेसाल? नेसाल साडी? मी स्वयंपाक करते, तुम्ही कराल स्वयंपाक? जा करा. काहीच कनेक्शन नाही याच्यात, साडी आणि ह्याचं काहीच कनेक्शन नाही. कनेक्शन नाही. मग नथ आणि रथ ह्याचा काय संबंध आहे? सांगा ना, काय संबंध आहे नथ आणि रथ? म्हणजे हे हसू नका, हसू नका. नथ असते ना, नथ ती नाकात घालायची गोष्ट आहे. हो. रथ नाकात घालायची गोष्ट आहे का?
नाही. मग काय संबंध आहे? उठा. काय रथ आहे ना, नाकात घाला. उठा. अगं उठा ना, रथ नाकात घाला. उठा. जा घेऊन या, रथ घेऊन या. अगं नमा. हसताय तुम्ही? नाही मी कुठे हसतोय. हसताय तुम्ही? मला इथे राग येतोय आणि तुम्ही हसताय. हा? हसत रथाला मला सांगा, रथाला काय असतं? ते हे चाक असतात आणि घोडे असतात रथाला. मग 7 घोड्यांचा रथ घेऊन या आणि माझ्या नाकात घाला. अरे अगं मला रथ पाहिजे. हे बघ तू शब्दशः हे नको करूस. अच्छा, शब्दशः घेऊ नको. मग काय जिग्नेश पटेल घेऊ? शब्दशः नको घेऊ. मग काय? ऐसा किया ओ शब्दशः आणि शहाचा पटेल केलास तू. क्या बात आहे ना, एक नंबर. खूप आवडला मला. नाहीये माझी विनोद बुद्धी तुमच्या एवढी. अगं नाही मी मंद, मला नाही कळत काही विनोदातलं. जे काय विनोदाचं जे काय सगळं आहे ना, ठेका तो तुम्हीच घेता. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मला नसेल ऐक कळत. ऐक 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 असो असो, विषय सोडून दे. असो असो म्हणजे? असो असोचा काय अर्थ होतो? काय ना असो. असो म्हणजे काय? हा, म्हणजे माझ्या क्षमता नाहीये समजून घेण्याची. हा? असोचा काय अर्थ होतो? असो. हिच्याशी काय बोलायचंय? हिला काय कळते? ही निर्लज्ज आहे, हिला काय म्हणणं अक्कल नाही, बे अक्कल शून्य. असं हे असो. असो मध्ये एवढं आहे? अरे असं नाही. असो सोडून दे बाबा विषय. म्हणून काय अर्थ? असोचा अर्थ काय होतो? दुसरा काय होतो मग? ठीक आहे, असो मध्ये एवढं असेल तर नको घेऊ. असो काही घे, खसोगे ठसोगे ससोगे, एवढं काय नाही. असू दे. थुकरट होता माझा. जिग्नेश पटेल चांगला होता त्यापेक्षा. असो खसो हे शब्द आहेत मराठीत, आहेत. ठसो घेऊ हे शब्द आहेत मराठीत. मला सांग, ससोचा काय अर्थ आहे? हा? ससोचा काय अर्थ आहे? ससो. सशाला मालवणीत ससो म्हणतात. यो बघिलो ससो असं बोलतात ते. गोळीला मालवणीत काय बोलतात? गोळी. हा, गोळीओ. मग त्या गोळी आहे ना, ती मला ससोला घालायची. ऐक ना नमा तसा. त्या ससोने ना माझ्या संसारात विष कालवलंय. अगं नाही काय बोलता तुम्ही? माझ्या बायकोच्या नाकावर कोणी इतकं बोलतं का हो? ऐक माझं. रथ घालावं असं वाटतं तुम्हाला ससो माझ्या म्हणजे मी नाकात. तुला बोललो, तू माझी सस्सा आहेस. गुंडुलू पुंडुलू सस्सा आहेस माझी तू. तुला बोललो ससो. असं होतं ते. मी ससा हा म्हणजे मी हरणार. हरणार. हा, म्हणजे मी झोपणार आणि मी हरणार, म्हणजे मी ससा. तुम्ही तोंडावर स्पष्ट का नाही बोलत आहात माझ्या? काय? की तू झोपा काढतेस, काहीच काम करत नाहीस म्हणून. बोला ना. तसं नाहीये ते. बोला ना. मी ससा, माझे कान मोठे. आलात ना करून कानावर ऐक ना. घुसत आलात, माझे कान मोठे. ओके, ऐक, मी ऐक. ससा. नाही, नाही, ठीक आहे. मी ससा तू कास. बस. मी हरतो तू जिंक. मी जिंकते. मी ससा तू कास. ओके. मी कासव हा म्हणजे मी स्लो. मी कासव. ठीक आहे. तेव्हा माझी पाठ टणक आहे. इथे अगरबत्ती खोचा. खोचा माझ्या पाठीवर अगरबत्ती. ठेवा मला कपाटात, जाळून टाका मला. हा, ठीक आहे. तोंडावर बोला ना. खाली मुंडी पातळ धुंडेस. तोंडावर बोला ना माझ्या. मला नाही आवडत ते असं तोंड बाहेर काढून असं जग बघायला. मला नाही आवडत. मग तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. मी ओव्हर रिॲक्ट करते. मी आई शपथ कोणी सांगितलं? आता तू तेच करते. शपथ. वा रे वा, वा रे वा. मी ओव्हर ऍक्ट करतेय म्हणजे माझ्या नाकावर बोला, माझ्या कानावर बोला, मला ससो बोला, मला सगळं बोला आणि ओव्हर ऍक्ट कोण करते? मी करतेय. ओके ओके ओके. मी शांत बसतो. बस. नाही कशाला? मी शांत बसतो. नका तुम्ही शांत बस. मी बसतो शांत. नाही. लग्न झाल्यापासून मीच शांत बसत आली आहे. आताही मीच बसेल. हसलात तुम्ही? शिंका आली. शिंका आली. मी हसलो. मग तुम्हाला खरंच असं म्हणायचं की मी शांत बसत नाही? नाही असं- तुम्ही शांत बसता असं? असं काय नाही. म्हणायचंय मग तुम्हाला? मला मी खरं मी शांत बसत नाही. ठीक आहे, मी शांत बसते. मी ते ऐक ना नमा. मी शांत बसते. मी शांत बसते. सुखी नको ग बाई, चिडचिड करू नको ऐक ग पोरी. नाही एवढं. आपण बाई पोरी परक्याच धन. काही चाल पण नाही. ऐक आपण रांधावा गावठी काढा.
ऐक ना नमा. बाहेरून निघाली डोली असं. इथून निघणार आरती बाई ऐक ना, नमा. बाईच्या जातीने नवऱ्यासमोर बोलायचं नसतं आपण तर बाई परक्याच काय होतंय काय नाही काय होतंय अगं काही नाही ऍसिडिटी असेल काही नाही. असे कशाला मग एवढा त्रागा करून घेता आयुष्यात सोप्पं आयुष्य आहे ना इतकं नाही ना चिडचिड मी आले ऍसिडिटीची गोळी घेऊन आले 1 मिनिटात आले धोतांड आहे बुत्तेजय सूत्र मित्र हे एकमेव सूत्र आहे, अनुभव बाकी काही नाहीये. काय ना आपल्या बायकांना खूप गोड असतात हो. बाकी रागवणं बिगवणं सगळं ठीक आहे पण खूप इमोशनल असतात. मामा ह्यांच्याकडनं काय होणार नाही. तुम्ही एक पुस्तक लिहा ना मार्गदर्शक तत्व खूप गरज आहे हो. एवढी गरज आहे आई काय करत होता आता हसताय नाही हसत नाही मग कोण आहे मी काही नाही. हसताय माझ्यावर तुम्ही मामा आले होते गप्पा मार. कोणाला मामा बनवताय अगं नाही अजून कोणाला मामा ऐक ना बनवताय माझं. मला वा ब्रिलियंट परफॉर्मन्स. तुमच्या ससवर आम्ही खूप हसू. आता ऐकूया मार्गदर्शक तत्व प्रसादा. आधी मी तुझ्या विनोदासाठी देवाची माफी मागतो. सगळ्यात आधी सोनी मराठीचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात आज या क्षणी. आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेलेली आहे. वातावरण सगळं विठ्ठलमय आहे. आपल्याला विठ्ठलाला भेटण्याची आस असते. आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातो. विठ्ठल गाभाऱ्यात असतो. आपण त्याला समोरून बघतो. आज सोनी मराठीमुळे मला माझ्या विठ्ठलाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बाकी स्किट नेहमीप्रमाणे अप्रतिम सुंदर लिहिलं होतं. सुंदर सादरीकरण मजा आली. थँक्यू मामा मला ना कुठल्या तरी मध्यमवर्गीयाच्या घरात डोकावल्यासारखं वाटतंय. काही काही व्यक्तीमध्ये असे गुण असतात उकरून उकरून भांडण काढायचे. अतिशय छान दाखवलं तुम्ही. असं घडतं असं होतं मला माहित नाही पण होतं असं. ओके. पण हे तू लिहिलेलं आहे स्क्रिप्ट लग्न झालंय तरीच टेलिकास्ट झाल्यावर आहेत थोडे. चांगलं आहे पण छान फारच छान फार छान लिहिलं आहे. फार छान केलं आणि तुम्ही अतिशय सुंदर सादर केलं. बरं वाटलं असं बघितलं की. थँक्यू व्हेरी मच.